मिळत आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। पुणे मुंबईत अभिनेता सलमान खानला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। सतत मिळणाऱ्या धमक्यांनंतर सलमान सुरक्षेबाबत जास्त सतर्क झालाय। त्याने एक महागडी बुलेट प्रूफ गाडी खरेदी केली। म्हणजे कुठलाही गोळीबार झाला तरी सलमान या गाडीत सुरक्षित राहू शकतो अशी या गाडीची टेक्नॉलॉजी आहे। पुढली बातमी नागपूरमधील कोराडी मंदिर परिसरात रामायण कल्चर सेंटर भवन संस्थेकडून उभारण्यात आलेलं आहे आणि इथं रामायणावर आधारित रामाचं जीवन चारित्र्य पेंटिंगच्या साह्याने साकारण्यात आलं आहे। त्यामुळे चित्राच्या माध्यमातून रामायण काळ नागरिकांना अनुभवता येणार आहे। 3 एकर परिसरात उभारण्यात आलेल्या दक्षिण भारतीय स्थापत्य कलेच्या इमारतीमध्ये हे सेंटर साकारण्यात आलं आहे। 27 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेंटरचं लोकार्पण केलं जात आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। नागपूरच्या कोराडी महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये रामायण कल्चर सेंटरचं जे आहे ते येत्या 27 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते लोकार्पण केलं जाणार आहे। देशातल्या क्वचितच ठिकाणी जे आहे ते असं रामायण कल्चर सेंटर या कल्चरल सेंटरमध्ये जे आहे ते त्या काळात ज्यावेळी रामराज्य होतं किंवा रामाचा दरबार होता त्या दरबारामध्ये ज्या पद्धतीचे आकर्षक वास्तू रचना केली होती तशाच पद्धतीची वास्तुरचना इथे करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला। आकर्षक रंग संगती मुळे जे आहे ते कोणीही या सेंटरमध्ये आल्यानंतर रामाच्या दरबारात आल्याचा भास होतो। या सेंटरचं वैशिष्ट्य म्हणजे रामाच्या आयुष्यावर आधारित म्हणजे राम जन्मापासून तर रामाने वनवासात घालवलेला कालावधी, त्यानंतर राजा राम झाल्याचे दृश्य आणि राजा राम होऊन ज्यावेळी अयोध्येला परत होता या सगळ्या दृश्यांची जे आहे त्या पेंटिंग इथे साकारण्यात आलेल्या 1000च्या वर या सगळ्या पेंटिंग्सच्या माध्यमातून जे आहे ते रामाचं सगळं आयुष्य आणि चरित्र इथे दाखविण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या सगळ्या पेंटिंग्स ज्या आहेत त्या हाताने साकारण्यात आलेल्या या इतक्या हुबेहूब पेंटिंग्स आहेत की या पेंटिंग समोर उभं राहिलं तर आपण साक्षात त्या स्थळावर आहे असा भास जो आहे तो येथे होतो। आणि या सगळ्या फोटोचं या पेंटिंगचं सगळं वैशिष्ट्य काय तर हे त्या पेंटिंगच्या खाली इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 भाषेमध्ये जे आहे ते त्या सगळ्या फोटोचं महत्त्व जे आहे ते इथे साकारण्यात आलेलं आहे। देशात खूप कमी ठिकाणी जे आहेत ते अशा पेंटिंग्स आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी नागपूर दौऱ्यावर 27 एप्रिलला येतील त्यावेळी या सगळ्या रामायण कल्चरल सेंटरचं जे आहे ते लोकार्पण करतील। नागपूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या रामायण कल्चरच्या माध्यमातून जे आहे ते रामायणाचं पूर्ण प्रत्यक्ष कशा पद्धतीने रामायणातून तिथे काय काय घटना घडल्या त्या या सगळ्या याच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर पुढे पाहूया तुळजाभवानी मंदिरात चैत्र यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली, यामध्ये फळांचा देखील वापर करण्यात आला। तुळजाभवानी मातेचा गाभारा आंबा, अननस या फळांसह केवडा, गुलाब फुलांनी सजवण्यात आला। तर दुसरीकडे तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे शहराच्या विविध भागातील रस्ते गर्दीने फुलून गेलेत। तर दर्शन मंडप रात्रीपासूनच भाविकांनी खचाखच भरल्याचं दिसून आलं। दरम्यान तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे। यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।